नमस्कार मित्र. आज आपण 12वीचा समाजशास्त्र या विषयामध्ये भारतीय सामाजिक समस्यांचा विचार करत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण बेरोजगारीचे परिणाम या भागावर विचार केलेला आहे. बेरोजगारी जी आहे त्या बेरोजगारीचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे आणि बेरोजगारी किंवा बेकारी ही समस्या कशा पद्धतीने भारतीय समाजामध्ये भयंकर रूप घेत आहे याचा विचार आपण केलेला आहे. जर या समस्येवर वेळीच तोडगा काढला नाही किंवा वेळीच जर उपाययोजना केल्या नाही तर भारतातील बेरोजगारी ही समस्या भीषण रूप घेऊ शकते. वय वर्ष 15 ते 59 या वर्षाच्या दरम्यान असणारी जी लोकसंख्या आहे ही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, जास्त प्रमाणात आहे. आणि म्हणून बेरोजगारी हा एक अभिशाप भारतीय समाजाला मिळालेला आहे. बेरोजगारीवर उपाययोजना आपल्याला सुचवाव्या लागणार आहे. बेरोजगारीच्या ज्या उपाययोजना आहे याचा विचार आपण करत आहोत. पहिला उपाय आपल्याला सांगता येतो तो म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये बदल. आता भारतीय शिक्षण पद्धती ही एक पूर्वीपासून चालत आलेली शिक्षण पद्धती जशीच्या तशी आजपर्यंत दिसून येते. म्हणजे ब्रिटिश कालावधीमध्ये जी शिक्षण पद्धती होती तीच शिक्षण पद्धती आजही त्याच अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे कारकुनी शिक्षण पद्धती ही ब्रिटिशांनी सुरू केलेली होती आणि या कारकुनी शिक्षण पद्धतीचं एक उद्दिष्ट किंवा ध्येय ब्रिटिशांचं होतं की भारतातील लोकांना कारकून बनविणे. कारण त्यावेळेला ब्रिटिशांना कारकुनांची गरज होती आणि म्हणून त्या अनुषंगानं तशा पद्धतीची शिक्षण पद्धती ही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये त्यांनी रुजविली. स्वातंत्र्योत्तर कालावधीनंतर आजही तीच शिक्षण पद्धती, तशाच पद्धतीची शिक्षण पद्धती आज आपल्याला दिसून येते. यामध्ये बदल झालेला पाहायला मिळत नाही आणि म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाला गेला पाहिजे. शिक्षण पद्धतीमध्ये बदल हा अनिवार्य असल्याचं दिसतं. शैक्षणिक जे अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये आणि शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची आज अनन्यसाधारण गरज आहे आणि ही जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे अशा तज्ज्ञांनी अधिक खुल्या दृष्टीने या गोष्टीकडे पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी त्यांची आवड, गरज याप्रमाणे अधिक पर्याय उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आज विद्यार्थ्यांची काय गरज आहे ही बघून त्यावर शिक्षण देणे गरजेचं आहे. जर विद्यार्थ्यांची गरज किंवा आवड जर समजा वेगळ्या पद्धतीची असेल आणि अभ्यासक्रम किंवा शिक्षण पद्धती ही जर समजा वेगळ्या पद्धतीची असेल तर अशी शिक्षण पद्धती ही कोणत्याही कामाची राहत नाही. अशी शिक्षण पद्धती कुचकामी ठरत असते आणि म्हणून अधिक पर्याय उपलब्ध करून देणारी शिक्षण पद्धती आपल्याला आवश्यक आहे. ही शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रित असायला पाहिजे. विद्यार्थ्यांना काय हवं आहे, काय नको आहे, कशामध्ये त्यांची रुची आहे, त्यांचे जे काही कौशल्य आहे ते कौशल्य कशा पद्धतीने वाढवता येईल या दृष्टिकोनातून शिक्षण पद्धती असायला पाहिजे. परंतु भारतीय शिक्षण पद्धती ही एक 4 भिंतीच्या आत देणारी शिक्षण पद्धती आहे. शैक्षणिक कार्यक्रम आखत असताना समाजाच्या गरजा, स्थानिक गरजा या सुद्धा पाहणे गरजेचं असतं आणि यासोबतच
उद्योग क्षेत्राच्या ज्या काही गरजा आहे या गरजा पूर्ण करणारी शिक्षण पद्धती असायला पाहिजे. आज भारतामध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं दिसून येतं आणि भारतात हे औद्योगिकरण वाढत असताना विद्यार्थ्यांना मात्र उद्योगाविषयीचं कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण किंवा शिक्षण दिलं जात नाही. उद्योगामध्ये ज्या कौशल्याची गरज असते असे कामगार आवश्यक असतात, या कामगारांची आवश्यकता असते आणि ते कामगार मात्र उद्योग क्षेत्राला मिळत नाही, कारण विद्यार्थ्यांना तशा पद्धतीचं शिक्षण मिळत नाही आणि याचा परिणाम म्हणून उद्योग क्षेत्राच्या गरजा भागविणारे कामगार भारतामध्ये उपलब्ध होत नाही. उद्योग क्षेत्राच्या गरजा विचारात घेतल्या तर बदलत्या काळामध्ये समर्थपणे सामोर जाऊ शकणारे मनुष्यबळ विकसित होईल. जर या उद्योगाच्या गरजा जर आपण विचारात घेतल्या आणि त्या पद्धतीचं जर शिक्षण जर दिलं तर त्यामुळे उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारा जे रोजगार आहे तो रोजगार उपलब्ध होईल आणि बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी होईल आणि मनुष्यबळ विकसित झाल्यामुळे पाहिजे तसे जे श्रम आहे किंवा श्रमिक आहे ते श्रमिक मिळत असल्यामुळे मग काय होईल की बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. आणि म्हणून पहिला एक आपल्याला उपाययोजना सांगता येतं ते म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडून आले पाहिजे. शिक्षण पद्धती ही बदलल्या गेली पाहिजे. त्यानंतर दुसरा एक मुद्दा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे कौशल्याचा विकास झाला पाहिजे. जेही शिक्षण असावं ते कौशल्याचा विकास करणारं शिक्षण असावं. आताची जी शिक्षण पद्धती आहे या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी जे शिकतो किंवा विद्यार्थ्याला जे शिकवलं जात असतं ते फक्त ज्ञानाभिमुख असते. फक्त त्याचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान फक्त त्याला दिलं जात असतं. म्हणजे सैद्धांतिक ज्ञान फक्त विद्यार्थ्यांना मिळतं, अनुभवाधिष्ठित ज्ञान मात्र मिळत नाही किंवा प्रॅक्टिकल एज्युकेशन त्याला मिळत नाही. आणि म्हणून विद्यार्थी जे असतात ते विद्यार्थी फक्त ज्ञान संपूर्ण विद्यार्थी मिळतात, फक्त त्यांच्याकडे ज्ञान असतं परंतु अनुभव मात्र कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडे राहत नाही. आणि म्हणून कौशल्याचा विकास करणारं जे काही शिक्षण आहे हे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे, विद्यार्थ्यांना देण्यात आलं पाहिजे. आता ज्ञानाचं शिक्षण पद्धतीमध्ये जर स्थान जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. असं जरी असलं तरी व्यावसायिक शिक्षण जे आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं. व्यवसायाभिमुख कौशल्याच्या प्रशिक्षणाची सुद्धा गरज असते आणि त्यामुळे उत्तम रोजगार किंवा चांगल्या प्रतीचा जो काही रोजगार आहे हा रोजगार बेरोजगार विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना मिळत असतो. 15 ते 59 या वयोगटामध्ये असणारे जे लोक आहेत, बेरोजगार लोक आहेत, या लोकांना रोजगाराच्या संधीचा लाभ या कौशल्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मिळू शकते आणि यातूनच मग अनेकांना स्वयंरोजगार निर्माण करणे शक्य होत असते. काही लोक उद्योजक म्हणून समाजामध्ये पुढे येण्याची शक्यता असते. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. या ज्या गोष्टी आहे या कौशल्याभिमुख अभ्यासामुळे शक्य होऊ शकतं. उदाहरणच जर घ्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येतं की राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा समिती, रुसा ज्याला म्हटलं जात असतं, RUSA, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा पद्धती किंवा शिक्षा अभियान, हा कार्यक्रम उच्च शिक्षणाच्या संस्थांना रोजगाराच्या विविध क्षेत्रामधील क्षमता बांधणी विकसित करण्यासाठी समर्थ बनविते. हे या कार्यक्रमाचं ठळक वैशिष्ट्य आहे. या रोसाच्या माध्यमातून जे काही शिक्षण दिलं जात असतं
या माध्यमातून जे विद्यार्थी असतात, जे तरुण असतात, या तरुणांना विविध क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने रोजगार पुरवता येईल याविषयीचं शिक्षण दिलं जात असतं. त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करण्यावर शिक्षण दिलं जात असतं. आणि त्यातून मग काय होतं की विद्यार्थ्यांचा किंवा तरुणांचा कौशल्याचा विकास होत असतो. त्यांच्यामध्ये असणारी जी निरनिराळी कौशल्य असतात, ही निरनिराळी कौशल्य विकसित व्हायला लागतात, विकसित होत असतात. त्यानंतर तिसरं एक उपाययोजना आपल्याला बेरोजगारीवरचा सांगता येतो, तो म्हणजे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम. शिक्षण पद्धतीमध्ये व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना महत्त्व असतं. आणि हे जे महत्त्व आहे ते महत्त्व असल्यामुळे जे गरजू लोक असतात, या गरजू लोकांना त्यांचा इंटरेस्ट किंवा त्यांची जी काही आवड आहे त्या आवडीनुसार त्यांना तशा पद्धतीचं शिक्षण घेता येतं. आणि म्हणून व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाची निर्मिती झाली पाहिजे. आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. ही अनेक वर्षांची गरज आहे. असं जर झालं तर विद्यार्थी किंवा युवकांना तांत्रिक व्यवसायाच्या शिक्षणाचा पर्याय निवडणे शक्य होईल. आपण पाहतो की अनेक जे विद्यार्थी आहेत हे फक्त प्लेन BA करतात, MA करतात किंवा MCOM करतात, BCOM करतात किंवा MSc करतात, BSc करतात. परंतु मात्र त्यांना जे व्यवसायाभिमुख जे शिक्षण आहे ते शिक्षण त्यांना मिळत नाही. फक्त सैद्धांतिक शिक्षक, थेरॉटिकल एज्युकेशन जे असतं हेच त्यांना मिळतं. आणि यातून मग फक्त त्यांचं ज्ञान वाढतं, मात्र कौशल्याचा विकास होत नाही. किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण मिळत नसल्यामुळे त्यांना कोणत्या व्यवसायामध्ये जायचं, कोणत्या व्यवसायामध्ये काम करायचं किंवा कोणते नवनवीन व्यवसायामध्ये संधी आहे हे त्यांना माहिती नसतं. नवीन शिक्षण धोरणाच्या मसुद्यामध्ये व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. जे आता नवीन जे शिक्षण येणार आहे यानंतर 2023 नंतर जे अभ्यासक्रम बदललेला आहे, शैक्षणिक जो काही स्तर बदललेला आहे, या स्तरामध्ये व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्याचं ठरविलं गेलेलं आहे. आणि त्यानुसार माध्यमिक स्तरापासूनच व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना एक प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा एक चौथा एक भाग आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा सहयोग. आता औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा सहयोग जर पाहिला तर हा सहयोग असणं गरजेचं असतं. औद्योगिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या सहयोगातून काही शैक्षणिक कार्यक्रम हाती घेणे याबद्दल चर्चा होत आहे. काही संस्थांमधून असे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे ज्यामध्ये विज्ञान, अभियांत्रिकी, औद्योगिक निर्मिती, वैद्यकीय तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्राचा समावेश झालेला आहे. म्हणजेच औद्योगिक संस्था आणि शिक्षण संस्था यांचा सहयोग जो आहे हा अतिशय महत्त्वाचा सहयोग आपल्याला दिसून येतो. काही संस्था ज्या आहेत या संस्था या पद्धतीचं काम करताना दिसून येतात. त्यामध्ये विज्ञान, अभियांत्रिकी, औषध निर्मिती, वैद्यकीय तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे, फॅशन, डिझायनिंग आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे जर झालं, या शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक संस्था यामध्ये जर अशा पद्धतीचा सहयोग जर निर्माण झाला तर आपल्या भारतीय समाजामध्ये बेरोजगारीचं जे प्रमाण आहे हे कमी झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा बेरोजगारी जी आहे ही कमी होईल. अनेकांना त्याबद्दलचं जे काही शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे ते घेता येईल
आणि तशा पद्धतीच्या वस्तूची निर्मिती किंवा तशा पद्धतीच्या क्षेत्रामध्ये त्यांना रोजगार मिळेल आणि बेकारी ही देशातील कमी होईल. त्यानंतर पाचवं एक आपल्याला उपाययोजना सांगता येते ती म्हणजे उद्योजकता आणि स्वयंरोजगार निर्मिती. आता भारत सरकार तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी उत्तेजन देत आहे. जसं स्टार्टअप इंडिया हा भाग तुम्ही कदाचित ऐकला असेल. तर अशा प्रकारचं जे उत्तेजन आहे ते उत्तेजन देण्याचं कार्य भारत सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. ज्या तरुणांची आव्हानांना तोंड देण्याची आणि धोके पत्करण्याची तयारी असते त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. स्टार्टअप इंडिया हा एक भारतीय सरकारचा किंवा भारत सरकारचा जो काही उपक्रम आहे या उपक्रमांमुळे तरुणांना आव्हानांना तोंड देण्याची एक प्रकारची संधी मिळत आहे. त्यांना धोका पत्करण्याची संधी मिळत आहे आणि धोके पत्करणे आणि आव्हानांना किंवा समस्यांना तोंड देण्याची ज्या लोकांची तयारी आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. स्वयंरोजगार हा सुद्धा बेरोजगारीवरील एक उपाय आहे. काय? आपला स्वतःचा जो काही रोजगार असतो हा रोजगार निर्माण करणे. त्यामुळे काय होतं की आपल्या स्वतःला तर रोजगार मिळतच, परंतु आपण इतरांना सुद्धा रोजगार देऊ शकतो, इतरांना सुद्धा रोजगार पुरवू शकतो किंवा आपल्याबरोबरच इतर बेरोजगार जे आहे हे कामाला लागू शकतात, उत्पन्न मिळवू शकतात आणि त्यांची बेरोजगारीची जी समस्या आहे ही समस्या आपण कमी करू शकतो. आणि म्हणून उद्योजकता आणि स्वयंरोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. ही जी निर्मिती आहे ती निर्मिती झाली पाहिजे. आता आपल्याला एक भाग बघायचा आहे तो म्हणजे स्टार्टअप योजना. आता स्टार्टअप योजना जी आहे ही एक भारत सरकारने निर्माण केलेली एक योजना आहे. याबद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक असतं. आता स्टार्टअप योजना म्हणजे काय? तर स्टार्टअप ही एक किंवा अधिक उद्योजकांनी सुरू केलेली एक प्रथमावस्थेतील कंपनी असते. त्याची जी अवस्था असते ही प्राथमिक स्वरूपाची असते. एक किंवा अधिक उद्योजक एकत्र येतात आणि एकत्र येऊन एक विशिष्ट कंपनी किंवा जो काही कारखाना आहे तो कारखाना टाकतात. एखादे आगळ्यावेगळ्या उत्पादन किंवा सेवेच्या कल्पनेचे बीज घेऊन एक विशिष्ट उत्पादनाची कल्पना मनामध्ये ठरवली जात असते आणि हे उद्योजक बाजारामध्ये त्या वस्तूच्या उत्पादनासाठी उतरतात. अशा उद्योगांना निधी उपलब्ध करून देणाऱ्या भांडवलदारांना इन्क्युबेटर्स असे म्हटलं जात असतं. ते स्टार्टअप उद्योग सुरू करण्यासाठी आणि बाजारात यशस्वी होण्यासाठी मदत करत असतात. काही जे तरुण आहेत जे धोके पत्करण्यासाठी तयार आहेत, उत्पादन करण्यासाठी तयार आहेत, अशा लोकांसाठी स्टार्टअप योजना ही भारत सरकारने निर्माण केलेली आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य सरकार करतं, भारत सरकार करतं. त्यांना ज्या वस्तूचं उत्पादन करायचं असेल किंवा सेवेचं उत्पादन करायचं असेल त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या सेवेचं उत्पादन किंवा वस्तूचं उत्पादन करण्यासाठी भारत सरकार मदत करत असते. अनेक जे भांडवलदार असतात त्या भांडवलदाराकडून भांडवल घेतलं जात असतं आणि या भांडवलदारांना इन्क्युबेटर्स असं म्हटलं जात असतं. आणि हे भांडवलदार स्टार्टअप उद्योग सुरू करण्यासाठी आणि बाजारामध्ये यशस्वी होण्यासाठी अशा तरुणांना मदत करत असतात. त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उद्योगांनी स्टार्टअप उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे. जे माहिती तंत्रज्ञान आहे जसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये असणारे जे काही उद्योजक आहे या उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे.
तुम्हाला कदाचित माहिती असेल की या स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून अनेक असे काही उद्योजक समोर आलेले. OLA हा एक उद्योग आहे, ज्याला ओला असं म्हटलं जात असतं. त्यानंतर फ्लिपकार्ट, तुम्हाला माहिती असेल फ्लिपकार्ट ही बाजार यंत्रणा आहे. त्यानंतर मेक माय ट्रिप, शॉपक्लूज, ट्राझू, झोमॅटो हे एक स्टार्टअप योजनेचे उदाहरण आहे. आता हे जर पाहिलं तर फ्लिपकार्ट तुम्हाला माहिती आहे. जर समजा फ्लिपकार्टवरून तुम्हाला जर समजा एखादी वस्तू जर मागायची जर असेल, विकत घ्यायची असेल, तर फ्लिपकार्ट कंपनी तुम्हाला ती वस्तू घरपोच पोहोचवते. त्याची जी काही तुम्ही नोंदणी जर केली, ऑनलाईन जर समजा तुम्ही बुकिंग जर केली, तर तुम्हाला आवश्यक किंवा तुम्हाला पाहिजे ती वस्तू तुमच्या घरापर्यंत पोहोचवते. किंवा तुम्हाला झोमॅटो कदाचित माहिती असेल, झोमॅटोच्या माध्यमातून तुम्हाला असाल तिथे हॉटेलिंगचे जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ तुमच्या घरपर्यंत तुम्ही असाल तिथपर्यंत पोचविण्याचं कार्य केलं. एक झोमॅटो ॲप आहे. या ॲपवरून तुम्ही जर समजा कुठेही गेले आणि जर समजा त्या ठिकाणी तुम्ही जर समजा हॉटेलिंगचे जे काही खाण्याचे पदार्थ आहेत ते जर मागितले, समजा तुम्ही दिल्लीला गेले आणि दिल्लीला जर समजा चांदणी चौकामध्ये आहात, तुम्हाला तिथे भूक लागली आहे, तर झोमॅटोवर जर समजा तुम्ही जर तुमचं अन्न किंवा तुम्हाला खायला लागलेलं जे काही जेवण आहे ते जेवण जर तुम्ही बुक जर केलं, तर तुम्हाला चांदणी चौकामध्ये ते जेवण मिळेल आणि तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी बसून ते तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारचे जे काही अनेक जे स्टार्टअपची जी काही नावं आहे, ही नावं या माध्यमातून आजकाल पुढे येत आहे. ओला किंवा OLA, फ्लिपकार्ट, मेक माय ट्रिप, शॉपक्लूज, ट्राझू, झोमॅटो ही नावं सेवा क्षेत्रामध्ये आणि वस्तूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर होत चाललेली दिसून येते. आणि यांना संधी ही स्टार्टअप उद्योगाच्या माध्यमातून मिळालेली आहे. आता मेक माय ट्रिप या माध्यमातून तुम्ही जर ऑनलाईन जर समजा बुकिंग केलं आणि तुम्हाला जर समजा विदेश दौरा करायचा असेल, तुम्हाला जर समजा विदेश पर्यटन जर करायचं असेल, तर विदेश पर्यटन करण्यासाठी मेक माय ट्रिप या ॲपवर तुम्ही जर तुमचं बुकिंग केलं, तर तुम्हाला दिलेल्या तारखेला या माध्यमातून तुमचं विदेश पर्यटन किंवा जे पर्यटनाची जी काही इच्छा आहे, गरज आहे, ती गरज या माध्यमातून पूर्ण करता येत असते. तर अशा पद्धतीने स्टार्टअप योजना सरकारने निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपल्याला आपली प्रगती शोधायची आहे, प्रगती तपासून बघायची आहे. ज्याला सिंहावलोकन असं म्हटलं जात असतं ते आपल्याला करायचं आहे. यामध्ये बेरोजगारीची समस्या आटोक्यात आणण्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीद्वारे काय उपाययोजना करता येईल? बघा, बेरोजगारीच्या समस्येवरील उपाययोजना काय? बेरोजगारीची समस्या ही संपवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तुमच्या समस्या तुम्हाला सांगायच्या, तुमच्या उपाययोजना तुम्हाला सांगायच्या, समस्या नाही. तुम्ही काही उपाययोजना सुचवू शकता का? ज्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्या तर आहेच, परंतु आपण आपलं डोकं लावून या ज्या समस्या त्या समस्या आपल्याला सुचवायच्या आहेत. त्यानंतर लोकशाही समाजासाठी बेरोजगारी अहितकारी आहे का, म्हणजे चांगली आहे की वाईट आहे, याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि जर चांगली असेल तर त्याची 2 कारणे द्यायची आहेत. बेकारी किंवा बेरोजगारी आपल्या देशासाठी चांगली असेल तर 2 कारणं द्यायची आहेत. आणि जर समजा तुमच्या मताने जर समजा ती वाईट असेल, ही जर समस्या असेल,
ही जर भीषण समस्या जर असेल तर त्याची 2 कारणं ही तुम्हाला स्वतःची कारणं द्यायची आहे. आपण बेरोजगारीची कारणे आपण पाहिलेली आहे. या कारणांव्यतिरिक्त तुम्ही 12वीत असल्यामुळे तुम्हाला बेरोजगारी ही जी समस्या आहे ती समस्या भेडसावत आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मताने याची जी 2 कारणे आहे, बेरोजगारी वाईट असण्याची कारणे, अहितकारी समाजासाठी ती चांगली नसण्याची जी कारणे, ती कारणे तुम्हाला स्पष्ट करायची आहे. त्यानंतर लोकसंख्येची वाढ आणि बेरोजगारी यांच्यामध्ये जवळचे नाते आहे का, याबद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे. तुमच्या वर्गातील जी काही मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यामध्ये आपल्या देशामध्ये वाढत जाणारी लोकसंख्या, वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी ही समस्या, या 2 समस्यांमध्ये काय जवळचा संबंध आहे का? लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी वाढते का? हा संबंध स्पष्ट करायचा आहे. आणि बेरोजगारीमुळे लोकसंख्येवर कोणता परिणाम पडतो याचीही चर्चा आपल्याला करायची आहे. तर आपण जर अशा पद्धतीचे 3ही मुद्दे जर सोडवू शकलो तर आपली प्रगती आहे असं समजायचं, असं समजायला काही हरकत नाही. आता आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. त्या म्हणजे खालील सरकारी योजनांची माहिती शोधा. खालील म्हणजे सरकारने काही ज्या योजना आहेत त्या योजना राबविलेल्या आहेत. या योजनांची माहिती आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामस्तरावर सुद्धा चालविली जाते, ज्याला मनरेगा असं म्हटलं जात असतं. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता आणि ग्रामीण भागामध्ये ही जी योजना आहे ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालविली जात असते किंवा ग्रामस्तरावर चालविली जात असते. आणि म्हणून मनरेगा ही जी योजना आहे या योजनेवरची माहिती काढायची आहे. 2009 मध्ये निर्माण झालेली जी काही मनरेगा योजना आहे याची तुम्हाला माहिती काढायची आहे. त्यानंतर प्रधानमंत्री कुशल विकास योजना PMKVY ही योजना 2015ला सुरू झालेली आहे. आणि त्या माध्यमातून प्रधानमंत्री कुशल विकास योजना याबद्दलची तुम्हाला माहिती काढायची आहे. आणि 3ऱ्या योजनेची माहिती काढायची आहे ती म्हणजे स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह ही योजना. स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह योजना ही योजना 2016ला सुरुवात झाली. आणि या योजनेची इत्थंभूतची माहिती आहे ही तुम्हाला काढायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एक उपक्रम बघायचा आहे. आता हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आपण जर पाहिला तर या उपक्रमावर आपण काही विशिष्ट प्रकारची चर्चा करू शकतो. तुमच्या परिसरातील 20 ते 30 या वयोगटातील 5 नोकरदार व्यक्तींच्या मुलाखती घ्या. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, त्यांचे कामाचे जागेवरील अनुभव आणि त्यांच्या आशा आकांक्षा या गोष्टीची माहिती घ्या. तुम्हाला त्यात काही साम्य दिसते का आणि यावर चर्चा करा. आणि तुम्हाला या जे या रोजगारामध्ये असलेले जे काही लोक आहेत या लोकांची जर तुम्ही मुलाखत जर घेतली तर त्यामुळे त्यांची जे राहणीमान आहे, त्यांची जी जीवनपद्धती आहे ही जीवनपद्धती तुम्हाला समजेल. आणि त्यांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत या कोणकोणत्या आहेत हे तुम्हाला जाणून घेता येईल. आणि म्हणून जे लोक 20 किंवा 22 ते 30 या वयोगटामध्ये नोकरी करतात, कामधंदा करतात, बिझनेस करतात, असे जे काही लोक आहे या लोकांची आपल्याला
काय करायची आहे, 5 लोकांची निवड करायची आहे आणि त्यांची मुलाखत घ्यायची आहे. त्यानंतर आपण नंतरच्या तासिकेमध्ये बघणार आहोत ती म्हणजे शेतकरी आत्महत्येची समस्या. शेतकरी आत्महत्येची समस्या. तर विद्यार्थी मित्रो, मी इथेच थांबतो. धन्यवाद.